ग्रामस्थ मंडळ देवीचा पडा मोहन साळुंके साहेबांना विनंती असेल की या मंचावर स्वागत आहे। सलामीची जोडी मैदानात गेली आहे, सामन्याला सुरुवात होते आहे। आजच्या नक्की तिसऱ्या रजनीतील पहिला सामना नावडे विपक्ष चिंचपाडा 40+ थरार मैदानात रंगणार आहे। सलामीची जोडी किरण खानावकर आणि विजय खानावकर ही जोडी गोलंदाजीच्या बोल्यावर पहिलं षटक हाताळताना श्रीमलंग एंडकडनं गोलंदाज आपण पाहिला कपिल परदेशी। बघा आर्यन साळुंके नक्कीच सामन्याचा आस्वाद घेताना। चला सामन्याला सुरुवात करायची आहे, गेम ऑन। टाइमर ऑन असेल, रेडी स्टार्ट टू गेम। गोलंदाजीच्या बोल्यावर कपिल परदेशी, पहिला चेंडू या तिसऱ्या रात्रीमधील पहिला चेंडू। सुंदर चेंडू होता, कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल झालाय, वाईडिश मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे, 4 धावा चौकार। चांगली सुरुवात, अप्रतिम फटका होता, फक्त दिशा दिली, वाईडिश मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात होता, मात्र त्याच्या आबाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार, 4 धावा। संयमी नक्कीच आपण पाहिली, अप्रतिम सुरुवात झाली आहे मी म्हणेन नावडे क्रिकेट संघाची। गोलंदाज कपिल परदेशी, दुसरा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम फटका, कव्हरच्या वरनं चेंडू ट्रॅव्हल झालाय, सीमारेषा लगत अडवण्याचा चांगला प्रयत्न। जरी 40+ क्रिकेट असलं तरी अप्रतिम मी म्हणेन क्षेत्ररक्षण दाखवलं आणि या चेंडूवर आल्या 2 धावा। संघाची धावसंख्या बिनबाद 6 या धावसंख्येवर। आज कॉम्बॉक्स मध्ये सोनू सांगडे यांचा आवाज आपण ऐकणार आहोत। आपलं सुद्धा मनापासून स्वागत आहे या शृंखलेच्या माध्यमातून। पहिले 2 चेंडू 6 धावा खर्च केल्या गोलंदाज कपिल परदेशी। सुंदर चेंडू होता, अप्रतिम चेंडू होता, चेंडू खेळपट्टीवर आदळल्यानंतर ज्या प्रमाणे टेक ऑफ झाला त्याचा परिणाम मात्र फलंदाज बीट झालाय, नक्की आपण पाहिला किरण खानावकर याला। सुंदर फटकेबाजी पहिल्या 2 चेंडूवर किरण खानावकर यांची आपण पाहिली, कारण 3 चेंडू 6 धावा जमवल्या आपल्या संघासाठी। दिशा दिली आहे, पॉइंटच्या क्षेत्रातून चेंडू जातोय, पुन्हा एकदा आपण पाहिला किरण याच्या बॅट मधून येणारा दुसरा खणखणीत चौकार, 4 धावा। धन्यवाद डीजे ओमी, अप्रतिम धून आपण ऐकली, जबरदस्त फटकेबाजी पाहिली। पहिल्या 4 चेंडूवर आल्या 10 धावा। मैदानात 40+ क्रिकेट रंगतोय। सण आपण पाहिला 2000 ते 2010 मध्ये या खेळाडूंना नक्की अक्षरशः क्रिकेट गाजवलंय ते खेळाडू। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात होता, मात्र थोडासा फंबल झाला, मात्र झेल जमिनीला दान केलाय, नक्कीच जीवदान मिळाला मी म्हणेन किरण यांना। आणि संघाची धावसंख्या 1 निवडली आहे, संघ जाऊन पोहोचलाय 11 या धावसंख्येवर। चांगली सुरुवात नावडे संघाच्या बाजूने, नक्कीच नाणेफेकी हरल्यानंतर फलंदाजी वाट्याला आली आणि पहिल्या 5 चेंडूवर आल्या बिनबाद 11 धावा। चांगली फटकेबाजी किरण यांनी दाखवली। आता मात्र नॉस्ट्रेक एंडचा फलंदाज स्ट्राइक एंडला आलाय विजय खानावकर, नक्कीच कुठल्या पद्धतीने फलंदाजी करतील विजय आपण पाहूया। गोलंदाजीच्या बोल्यावर अंतिम चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील। सुंदर चेंडू होता, चांगला चेंडू होता, शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र थोडासा फंबल झाला, मिसफील्ड पाहिली, दुसऱ्या धाबेचं धाडच केलं होतं, मात्र शेवटच्या क्षणी नक्कीच किरण यांनी नक्कीच माघारी धाडलं। संघाची धावसंख्या 1 निवडली आहे, संघ जाऊन पोहोचलाय, पहिल्या षटकाची समाप्ती होते। नक्कीच आमचे गुणलेखक लकी आम्हाला सांगतात संघ जाऊन पोहोचताय नक्कीच बिनबाद 12 या धावसंख्येवर।
संघ पहिला सामना जिंकेल तो नक्की तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल याची दक्षता घ्यायची आहे। पहिल्या षटकात आल्या 12 धावा गोलंदाज श्रीकांत भोपी यांच्याकडे नक्कीच गोलंदाजी दिली आहे मी म्हणेन चिंचपाडा 40+ संघानं दुसरं षटक हाताळताना। स्ट्राइक एंडला विजय खानावकर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात आहेत मात्र चेंडू ज्या पद्धतीने नक्कीच मैदानात आदळला दुसऱ्या नक्कीच पकडण्याचा प्रयत्न केला होता तोपर्यंत आल्या फक्त 2 धावा। या 2 धावेनं संघ जाऊन पोहोचलाय बिनबाद 14 धावा। बिनबाद 14ची चांगली सुरुवात नावडे संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय मात्र तेवढा चांगला प्रयत्न नक्की चिंचपाडा संघाला करावा लागेल चांगला कमबॅक करावा लागेल कारण पहिल्या षटकात आल्या 12 धावा कमीत कमी आपण पाहिला नावडे संघ 45 ते 50 धावेपर्यंत मजल मारण्याचा नक्कीच प्रयत्न करेल गोलंदाज सज्ज श्रीकांत भोपी। मोठा फटका येतोय जबरदस्त फटका विजय खानावकर यांच्या बॅट मधून येणारा या सत्रातील पहिला मोठा फटका षटकार। करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग शॉट क्षेत्ररक्षक तैनात पुन्हा एकदा चुकी झाली आहे मी म्हणेन अगोदरच्या पहिल्या षटकामध्ये सुद्धा झेल जमिनीला दान केला होता आणि या षटकात सुद्धा झेल जमिनीला दान केला आणि या 2 धावेनं संघ जाऊन पोहोचलाय 22 धावा। अगोदरच्या षटकात मला वाटतं किरण यांना नक्कीच जीवदान मिळाला आणि या षटकात मात्र विजय यांना जीवदान मिळाला। संघाची धावसंख्या 22 धावा बिनबाद 22 चांगली सुरुवात मात्र क्षेत्ररक्षक साथ देत नाहीये कारण नक्कीच आपण पाहिलं ज्या पद्धतीनं खेळपट्टीवर खेळ चालला नावडे संघाचा अप्रतिम। थोडीशी सरावामध्ये कमी दिसते नक्कीच प्रॅक्टिस मध्ये कमी कारण 40+ क्रिकेट आहे नक्कीच आपण पाहिलं 40 वर्षाच्या नक्कीच गटातील हे खेळाडू खेळतात मैदानात सराव थोडासा कमी असल्या कारणे अशा गोष्टी होत जातील आज मैदानात कारण संघाची धावसंख्या आपण पाहतोय 22 धावा। गोलंदाज सज्ज श्रीकांत भोपे यांच्या माध्यमातून चला स्पीडअप करायचं आहे 15 मिनिटात आपल्याला 3 षटकं फेकायची आहेत। गोलंदाज सज्ज श्रीकांत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता नक्की चांगला चेंडू होता कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल झाला दुसऱ्या धावेचा प्रयत्न चांगला प्रयत्न सक्सेसफुली प्रयत्न चांगला प्रयत्न होता नक्की ज्या पद्धतीने स्क्वेअरलेगचा क्षेत्ररक्षक चेंडूला नक्कीच पकडण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत मात्र 2 धावा आल्या या चेंडूवर। संघाची धावसंख्या बिनबाद 24 धावा। चांगली सुरुवात पहिल्या षटकात कपिल परदेशी यांनी धावा खर्च केल्या होत्या 12 या षटकाचा विचार केला तर जर 1 शॉट ओके 23 धावा। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता चांगला प्रयत्न होता मात्र चांगला चेंडू हाताळला मी म्हणेन श्रीकांत यांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 1 ने वाढली आहे संघ जाऊन पोहोचलाय 2 षटक नक्कीच आपण पाहिला ज्या पद्धतीने 24 धावा धावफलकी लागल्यात। या षटकातील अंतिम चेंडू शिल्लक 24 धावा। पहिल्या षटकात नक्कीच 12 धावा खर्च केल्या होत्या कपिल परदेशी यांनी आणि या षटकाचा विचार केला 5 चेंडू आणि 12 धावा खर्च केल्यात श्रीकांत भोपी यांनी। स्ट्राइक एंडला आपण पाहणार आहोत किरण सुंदर अप्रतिम डिलिव्हरी लाजवाब त्रिफळा उद्ध्वस्त होतोय पहिला मोरा बाद होतोय नक्कीच आपण पाहतोय किरण खानावकर बॅक टू पवेलियन। भोपी या गोलंदाजांनी नक्कीच पहिला मोरा बाद झाला किरण खानावकर बाद झाल्यानंतर
नवीन फलंदाज खेळपट्टीवर कोण विसरल नक्कीच या फलंदाजांना, कारण ज्या फलंदाजांनी हाहाकार माजवला होता 2000 ते 2010चं सत्र तुम्ही नक्कीच अनुभवलं असेल. नितीन कोळी, रफ्तार का सौदागर. त्यानंतर फलंदाजी करताना मोठे मोठे फटके ज्यांच्या बॅटमधून आपण बऱ्याच वेळा पाहिले असतील. विश्वास पाटील, नितीन कोळी, प्रशांत खानावकर, विजय म्हात्रे असे नामवंत खेळाडू नक्की त्यावेळी जो हाहाकार माजवत होते तो नक्की ते नितीन कोळी मैदानात जाताना. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विजय खानावकर. 2 षटकाची समाप्ती होते. संघ जाऊन पोहोचलाय 12.00च्या सरासरीने 24 या धावसंख्येवर. गोलंदाजीच्या बोल्यावर तिसरं षटक मनोज भोईर यांच्या हातात. सुंदर चेंडू होता, नक्कीच समोर टाकण्याचा प्रयत्न केला होता, मात्र या चेंडूवर आली आहे सिंगल. संघ जाऊन पोहोचला 25 धावा, एक गडी बाद 25 धावा. चांगली सुरुवात. एका बाजूने आपण विजयांची बॅटिंग पाहिली, एका बाजूने किरण यांची बॅटिंग पाहिली. चांगली सुरुवात केली. ग्रामस्थ मंडळ देवीचा पाडा मधुकर म्हात्रे साहेबांचं शुभागमन होत आहे. स्वागत आहे आपल्या शुंगरेच्या माध्यमातून. चांगला चेंडू होता, चांगला प्रतिम चेंडू होता, निर्धाव चेंडू. नक्कीच बऱ्याच कालावधीनंतर आपण पाहिला निर्धाव चेंडू आला. नक्कीच मनोज भोईर यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 1 गडी बाद 25 धावा, 25 लॉस ऑफ 1 विकेट अशी नक्की सुरुवात आपण पाहतोय. या षटकाचा विचार केला, 2 चेंडू फेकलेत मी म्हणेन मनोज भोईर यांनी. पुढे येऊन सरसावून खेळण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न होता नितीन कोळी यांचा, मात्र या चेंडूवर आली आहे सिंगल. षटक चांगला हाताळतात, कारण पहिल्या 2 षटकात 12.00ची सरासरी 24 धावा आल्यानंतर तिसऱ्या षटकात 3 चेंडू आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. गोलंदाज आपण पाहिलं मनोज भोईर यांनी. चांगली गोलंदाजी, कमबॅक करण्याची गरज होती मी म्हणेन चिंचपाडा क्रिकेट संघाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन जातोय चेंडू, लॉंग स्टॉप चेंडू जातोय. चेंडू सीमा रेषा पलीकडं. विजय खानावकर यांच्या बॅट मधून येणारा अप्रतिम चौकार. जबरदस्त फलंदाजी आपण पाहिली, चांगला प्रयत्न, गोलंदाजी चांगली होते, मात्र नशिबाची साथ सुद्धा लाभली आहे मी म्हणेन फलंदाजाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग शॉट. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये दुसरा गडी बाद होतोय. विजय खानावकर बॅक टू पवेलियन. गाजवला होता ते 2 भाऊ मैदानात नक्कीच आपण पाहिला. अजय कोहली. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 30 धावा. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय मी म्हणेन मनोज भोईर यांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी हाताळली आहे. 5 चेंडू फेकलेत, 6 धावा खर्च केल्यात. स्विच करण्याचा प्रयत्न, तोच दरारा नक्कीच कायम ठेवताना आपण पाहिला अजय कोहली यांना. आणि चेंडूवर आल्या 4 धावा आणि 4 धावेनिशी संघ जाऊन पोहोचलाय 2 गडी बाद 34 धावा. चांगली गोलंदाजी झाली होती तिसऱ्या षटकामध्ये नक्कीच मनोज भोईर यांची, मात्र शेवटच्या चेंडूवर आला चौकार. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 2 गडी बाद 34 धावा. पहिल्या षटकात आल्या 12 धावा. दुसऱ्या षटकाचा विचार केला श्रीकांत भोपी यांनी गोलंदाजी हाताळली, 12 धावा खर्च केल्या. आणि या षटकाचा विचार केला मनोज भोईर यांच्या षटकात आल्या 10 धावा. 3 षटकाची समाप्ती 34 धावा.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग शॉट, क्षेत्ररक्षक धावतोय, झेल खाली आणि अप्रतिम लाजवाब 40+ क्रिकेट बघा, अप्रतिम झेल. क्षेत्ररक्षण पाहिलं असं वाटलं नाहीये मैदानात 40+ क्रिकेट आहे. विश्वनाथ यांच्या माध्यमातून अप्रतिम झेल पाहिला. संघाची धावसंख्या 3 गडी बाद 34 धावा. नितीन कोळी बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज इनेट नंबर 4 आपण पाहतोय विशाल खानावकर यांना. अंतिम षटक गोलंदाजच्या बोल्यावर राजा केने यांच्या माध्यमातून. चाचू या नावाने प्रसिद्ध असणारे हे खेळाडू आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर नितीन कोहली यांचा 68 दूर खेळा. संघाची धावसंख्या स्थिर 34 धावा 3 गडी बाद. लकी या संघाचा विचार केला चिंचपाड संघानं 3 षटकं 12 मिनिटांमध्ये फेकली आहे. अप्रतिम चांगला चेंडू होता, चांगला प्रयत्न होता. नक्कीच पंचांकडे अपील केली जाते आहे. पंचांचा निर्णय येतोय. नक्कीच फलंदाज बाद विशाल खानावकर बॅक टू पवेलियन. शुभागमन झालाय. महाराष्ट्र किंग सुंदर बैलाचे माळक अरुण शेठ म्हात्रे साहेबांचं शुभागमन झालंय. आपलं सुद्धा मनापासून स्वागत. बॅक टू बॅक 2 गडी बाद केले. चाचू यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. अगोदर नितीन कोळी यांना बाद केलं, त्यानंतर विशाल खानावकर बाद झाले. नवीन फलंदाज इनेट नंबर आपण पाहिला 6चा फलंदाज किरण मडवी. जबरदस्त कमबॅक चिंचपाडा 40+ माध्यमातून. पहिल्या 3 षटकात 34 धावा आल्यानंतर चाचू यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद केले. ऑन हॅट्रिक गोलंदाज चाचू पाहतोय आपण. खोलव टप्प्याचा चेंडू होता, चांगला चेंडू होता, अडवण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल झालाय. लॉंगॉफचा क्षेत्ररक्षक जातोय, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू घरंगळ, चेंडू सीमा रेषा पलीकडे 4 धावा चौकार. पहिल्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर आला चौकार. नेक्स्ट मॅच आपल्या समोर असणार आहे कामोठे 40+ विपक्ष बेळवली 40+. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रो मध्ये नक्कीच घेण्याचा प्रयत्न होता, असफल ठरला. या चेंडूवर आली सिंगल. संघाची धावसंख्या 1 ने वाढली आहे. संघ जाऊन पोहोचलाय 4 गडी बाद 39. 39 लॉस ऑफ 4 विकेट्स. चला बेलवली क्रिकेट संघाचा संघनायक आणि कामोठे 40+ क्रिकेट संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच या पहिल्या फेरीतील दुसरा सामना या रजनीमधील. जबरदस्त गोलंदाजी चाचू यांच्या माध्यमातून 4 चेंडू फेकलेत, 5 धावा खर्च केल्या. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अजय कोळी यांना. स्वीप करण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न होता, सक्सेसफुल प्रयत्न. नक्की क्षेत्ररक्षणाचा नक्की दाद द्यावी लागेल. चांगला प्रयत्न, मात्र शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटला. चेंडू जातोय सीमापार, चौकार 4 धावा. अप्रतिम फटका पाहिला. अजय कोहली यांच्या बॅट मधून 2 चौकार आपण पाहिले.
फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, स्वीप करण्याचा प्रयत्न होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगला थ्रो. मात्र ज्या पद्धतीने फलंदाज पॉपिन क्रीज मध्ये सुरक्षित आणि या चेंडूवर आल्या 2 धावा. संघ जाऊन पोहोचलाय 2 या धावसंख्येने वाढतोय. संघ जाऊन पोहोचलाय 45. लॉस ऑफ 4 विकेट. पहिल्या सत्राची समाप्ती होते 45 धावा 4 गडी बाद. नावडे क्रिकेट संघाने उर्वरित 24 चेंडू आणि 46 धावांचा पाठलाग करताना कुठल्या पद्धतीने फलंदाजी करेल चिंचपाडा 40+ संघ आणि कुठल्या पद्धतीने रोख लावला जाईल नावडे 40+ क्रिकेट संघाच्या माध्यमातून हे ऐकण्यासाठी जाऊया आमच्या समवेत नक्कीच दीपक फडके सर विगर यांच्याकडे. तोपर्यंत ऐकूया एक अप्रतिम धून डीजे ओमी यांच्याकडे. रंगणारी दमदार स्पर्धा पाहायला मिळाली. 29 जानेवारी ते 5 फेब्रुवारी च्या दरम्यानमध्ये खेळली जाणारी रजनी क्रिकेटची स्पर्धा ग्रामस्थ मंडळ चषक 2024 हे सुंदर पर्व पाहायला मिळेल. पहिलं सत्र समाप्त झालं. पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या एकूण पाहिली. फलंदाजी करीत असताना 45 धावा जमवल्या. 46 धावांचा पल्ला गाठत असताना दुसऱ्या सत्रामध्ये कशा प्रकारे रणनीती आखली जाईल ही लढत जर आपण पाहिली. 40+ क्रिकेट संघ म्हटला की आज अनेक स्पर्धेमध्ये या खेळाडूंना आपण खेळताना पाहत असतोय. अनेक वर्ष या खेळाडूंनी गावाचं नेतृत्व केलं. गावाचं नाव मोठं करण्याचं कार्य या खेळाडूंच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिल्यात. पण आज या रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये आपला खेळाचे दमछाक दाखवत असताना हे पहिले सत्र समाप्त झाले 45 आकड्यावरती. 46 धावांचा पल्ला गाठत असताना दमदार कामगिरी करावी लागेल. अतिशय देखणं सत्र पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलात. फलंदाजी करीत असताना संघ त्या ठिकाणी आपण पाहिला
नावडे टीमनं 45 धावा जमवल्यात आणि 46 धावांचा पाठलाग करण्यासाठी चिंचपाडा संघ मैदानामध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती नितीन कोळी. टेनिस विश्वामध्ये एक मोठं नाव तुम्हाला पाहायला मिळेल. एकंदरीत जर आपण पाहिलं दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्न करतील आणि पुढील लढत देखील तुमच्या समोर येईल. ते दोन्ही संघनायकांना विनंती असेल, बेलवली 40+ क्रिकेट संघाचा संघनायक यांना विनंती असेल की आपण टॉस साठी संपर्क साधा. कपिल परदेशी, विश्वास पाटील स्ट्राईक वरती खेळण्यासाठी सज्ज असेल. या विश्वास पाटीलचा मी खेळ पाहिला होता दमदार जी खानावची नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये. पहिल्या चेंडूवरती स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. क्रिकेटची न्याय देवता सचिन रमेश तेंडुलकर यांचा आवडतीचा फटका. चेंडू जाईल सीमा पार षटकार. पहिल्या चेंडूवरती दमदार कामगिरी आपण पाहिली आणि 40+ क्रिकेट म्हटलं की एक दमदार कामगिरी तुम्हाला पाहायला मिळाली. चांगला फटका, त्यानंतर सुरेख कमबॅक पाहायला मिळाला. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहिला नितीन कोहली हा गोलंदाज. विनंती असेल कांबोटे 40+ क्रिकेट संघाचा संघनायक, बेलवली संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालाय. लेग स्टिकच्या बाहेर फेकला गेलेला चेंडू पंचांचा इशारा येतो अभ्यंतरचा. 1+1 असे 2 धावा मिळतील या चेंडूवरती. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. जी सरासरी राखायचे 46 त्या दिशेने वाटचाल करीत असताना ही 2 सलामी वीर मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. एकीकडे विश्वास पाटील, दुसरीकडे कपिल. ही जोडी मैदानामध्ये क्रिकेटचे अनेक मैदाने गाजवणारे खेळाडू. आज 40+ क्रिकेट जर म्हटलं की नक्कीच सकाळी ठीक 6:30 वाजता हे खेळाडू मैदानामध्ये आम्ही पाहतोय आणि एक चांगला क्रिकेट तरुणाईला लाजवेल असं त्यांचं वर्कआउट तुम्ही पाहू शकाल. आज 40+ नंतर देखील दमदार कामगिरी हे खेळाडूंची तुम्हाला पाहायला मिळेल. वेगवान चेंडू कट करण्याचा प्रयत्न, शॉट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू अडवला जातो वेगानं. तेवढीच सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये पाहायला मिळेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. आमचे गुणलेखन या ठिकाणी पाहायला मिळतील. लकी एक चांगलं नाव तुम्हाला पाहायला मिळेल आणि तेवढं चांगलं गुणलेखन त्यांचं तुम्हाला स्पर्धेमध्ये सरळ बॅटने खेळला गेलाय. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जाईल टीप लॉंग ऑनला. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या प्रयत्न नकार दिलाय. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. फेकी खराब पाहिली पण तेवढं चांगलं बॅकअप. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. दुहेरी अंकामध्ये संघ जाऊन पोहोचलाय. जी सरासरी राखायची त्यामध्ये यश आले. 4 षटकांची लढत तुम्ही मैदानामध्ये पाहता आणि त्या 4 षटकामध्ये 11.50च्या सरासरी धावा जमत असताना सुरुवात मात्र दमदार राहिली. 10 धावा धावफलकावर. खोलवर टप्प्याचा चेंडू फेकणं ही ओळखे. या ठिकाणी गोलंदाज नितीन कोहलीची काय कमबॅक केलाय पहिल्या चेंडूमध्ये षटकार. त्यानंतर जर आपण पाहिलं तर सुरेख कमबॅक करीत असताना अद्याप या षटकामधील विचार केला की अव्वांतर चेंडू फेकला गेला. टोटल 6 चेंडू फेकले गेले. एका चेंडूचा अद्याप खेळ बाकी असेल. दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी करीत असताना नितीन कोहली यांचे षटक. वेगवान फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये फ्लाय झाला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पहिली सफलता मिळाली आहे या ठिकाणी क्षेत्ररक्षण करीत असताना नावडे टीमला. फेब्रुवारीला तुम्ही पाहताय आणि एकूण जर आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. एक फलंदाज बाद झाला. शेवटच्या चेंडूवरती महत्वपूर्ण यश लाभलं गेलं. जो फलंदाज बाद झाला कपिल आणि त्यानंतर नौका खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळते राहुल केनी आणि विश्वास पाटील ही जोडी मैदानामध्ये. विश्वास याचा विचार केला 3 चेंडूचा सामना केला. 7 धावांचं योगदान तुम्हाला पाहायला मिळेल. एकूण 18 चेंडू आणि 36 समीकरण आहे. 12ची सरासरी माग नाहीये. म्हणजे मैदानाचं वरती गोलंदाजी टिचून करावी लागेल. नावडे टीमला 40+ टीम मैदानामध्ये खेळत असताना अनेक वर्ष या गावाला आपण खेळताना पाहिले. ज्यामध्ये प्रशांत कानपकर असतील, अजय कोहली असेल, दर्या कोहली सारखे खेळाडूंना ग्रामीण टेनिस मध्ये खेळताना पाहिल्यात. तर दुसरीकडे आपण चिंचपाडा क्रिकेट संघ पाहतोय ज्यामध्ये श्याम असतील एक चांगला खेळाडू, विश्वास पाटील या संघामधील कपिल असतील आणि त्यानंतर हे अनेक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुंदर चेंडू अडवला जातोय.
पहिला चेंडू जर आपण पाहिला निर्धाव फेकत असताना गोलंदाज समीकरण जर पाहिलं 18 चेंडू मध्ये 36 धावांची गरज होती आणि हा पहिला चेंडू फेकला तर डॉट निर्धाव चेंडू सांगता तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती भालचंद्र खानावकर गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहतात क्षेत्ररक्षण व्यूहरचना जर आपण पाहिली तर 40+ क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण अनेक सामने पाहत असतोय. ऑफस्टिकच्या जवळून अगदी चेंडू फेकला जातोय. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर वळतोय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळेल. चेंडू जाईल डॉट निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. धावफलक राहिले 17 चेंडूचा आणि धावसंख्या जर आपण एकंदरीत जर पाहिलं पहिल्या चेंडूवरती अव्वल धाव मिळाली आहे. त्यानंतर पहिले 2 चेंडू डॉट फेकल्यानंतर असं चित्र तुम्ही पाहिलं 16 चेंडू 36 समीकरण या चेंडूवरती धावा मिळाली गेली. 2 धावा मिळतील. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. विश्वास पाटील यांच्या अटी महेंद्र म्हात्रे यांच्या वतीनं देवीचा पाडा यांच्या वतीनं 2000 रुपये चौकार किंवा षटकार हॅट्रिक साठी. उंचर मारण्याचा प्रयत्न मिड विकेटला क्षेत्ररक्षक येईल. चेंडू खाली साधा सोपा झेल भूमीला दान. चेंडू जाईल सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. नव्हते आरक्षण नव्हते संविधान तरी सुखी होती माझी प्रजा कारण सिंहासनावर बसला होता माझा शिवछत्रपती राजा. ज्या राज्याच्या कारकिर्दीमध्ये आपण एकही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही, ज्या राज्याच्या कालामध्ये एकही स्त्रीवरती अत्याचार झाला नाही, असा एकमेव हिंदू जनक छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा या स्पर्धेच्या माध्यमातून. चेंडू डॉट फेकले जातील तेवढंच मात्र दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघामध्ये दडपण पाहायला मिळेल. लोअर फुलटरचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली दुसरी मिसफील्ड. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. ऑन साइडला चेंडू मारण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर काहीसा बाहेर वळतोय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. अतिशय चांगले योगदान या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय. विकास दादा असतील 40+ चे खेळाडू. त्यानंतर देवीचा पाडा क्रिकेट संघासाठी नेहमीच ज्यांचं मोलाचं योगदान राखले गेले तेवढी चांगली कामगिरी पाहिली. चेंडू डॉट फेकला येतोय. शॉर्ट पिच लाईनचा चेंडू पुल केला क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला वेगाने चेंडूवरती आला. एकदा पूर्ण दुसऱ्या डीप फलंदाज प्रयत्न करतील. फेकी देखील तेवढीच अचूक आणि 2 धावा पूर्ण केले जातील. 2 धावाने संघ जाऊन पोहोचला 22 या आकड्यावरती. कंबोडी संघाचा संघनायक देखील उपस्थित झालाय आणि बेलवली टीमचा संघनायक देखील उपस्थित झालाय. या 2 संघामध्ये नाणेफेक केली जाईल. आदरणीय व्यक्तिमत्व प्रमोदजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच तुमच्या समोर पाहायला मिळेल.
बेलवली 40+ आणि कांबोटी 40+. एकीकडे आपण सुलक्षणला पाहू शकाल, लारा या नावानं हा खेळाडू ओळखला जातोय. सचिन गोवारी या संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तर दुसरीकडे बेलवली संघ सुधीर तांडेल असतील ज्या संघामध्ये अनेक वर्ष जन क्रिकेटसाठी योगदान दिले आहे. सुंदर फटका, थोडंच प्रयत्न सुरेख राहिला पण चेंडू हाताला स्पर्श झाला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तिसऱ्या डिफेंडरचा वेगाने येतील. काय रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये पाहायला मिळते. लकी एकंदरीत जेव्हा रेग्युलर क्रिकेट पाहतो त्या ठिकाणी 3 धावा घेताचा खेळाडूची दमछाक आपल्याला पाहायला मिळते. पण आज 40+ चे खेळाडू काय दमछाक होत नाहीये, कारण त्यांचं सकाळी लवकर उठून क्रिकेट खेळणं सरावाला खूप प्राधान्य देत असतात. आणि ज्यावेळी संडे असते त्यावेळी प्रत्येक ठिकाणी 40+ ची क्रिकेटची स्पर्धा आम्हाला पाहायला मिळते. 3 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. चांगली धावगती राखण्याचं काम या ठिकाणी केले जाते. 8 चेंडू 21 समीकरण मैदानामध्ये. हा चेंडू खोलवर टप्प्याचा, क्लीन बॉल, दांडी गोल, फलंदाज बाद. नक्कीच आपण पाहिलं सुंदर गाण्यांचे मेजवान डीजे मास्टरच्या माध्यमातून पाहतोय. येणारे चेंडू असतील 7 आणि 21 समीकरण. प्रत्येक चेंडू मागे 3 धावा जमाव्या लागतील जर तुम्हाला सामन्यामध्ये विजय संपादन करायचे असेल. नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर हे जर तुम्ही पाहिलं निर्णय थोडं चांगलं आलाय की काय. एक धाव पुढे दुसरी फलंदाज वेगाने येतील, दुसरी धाव पूर्ण होईल की काय. आणि चांगली रनिंग बिटवीन विकेट मैदानामध्ये 2 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय. एकूण धावफलकाचा विचार केला 27 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू 6 आणि 19 धावांची गरज आहे. तर चला, कांबोटे 40+ क्रिकेट संघाच्या संघटनाला विनंती असेल की आपण टॉस साठी संपर्क साधा. अंतिम षटक फेकण्यासाठी सज्ज असतील गोलंदाज किरण मडवी. ही गोलंदाज 6 चेंडू आणि गरज 19 धावांची. 6-19 समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळते. चांगली कामगिरी राहिली गेली आहे, सातत्याने सुरेख काम करतो या ठिकाणी नावडेट 40+ टीम. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल. पंचांचा इशारा येतो अवांतरचा. अवांतर धावेने संघ जाऊन पोहोचलाय. 1+1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय. 29 धावा धावफलकावरती. समीकरण 6 चेंडू 17 धावांची गरज आहे. 6-17चं समीकरण मैदानामध्ये. पहिल्या चेंडू अवांतर फेकल्यानंतर 1 धाव बोनस स्वरूपामध्ये मिळाली या संघाला. 29 धावा धावफलकावरती. 6 चेंडू 17चं समीकरण. कांबोडा टीम तुमच्यासाठी हा अंतिम पुकार असेल. आपण टॉस साठी संपर्क साधा. फाईनल क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचला 33 या आकड्यावर. अगदी कोळी लोकांचे कुलस्वामिनी आज प्रत्येक दिवशी आईच्या दरबारामध्ये भाविकांची अफाट गर्दी पाहायला मिळते. आणि त्यानंतर सुंदर गाणं डीजेच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. पहिल्या चेंडू अवांतर 1+1 2 धावा, त्यानंतर चौकार. टोटल धावा खर्च केल्या गेल्या 6, जे समीकरण होतं 6 चेंडू 19. आता गरज असणारे 6 चेंडू 13, 5 चेंडू 13चं समीकरण आहे. या चेंडूमध्ये आपण चौकार पाहिला आणि चांगली फलंदाजी करतोय. या ठिकाणी फलंदाज बाद झाला विश्वास पाटील. त्यानंतर मिडल ऑर्डर मध्ये कामगिरी करतोय विश्वनाथ हा खेळाडू गायकर आणि त्याला साथ देतो राहुल केणी. ही जोडी मैदानामध्ये. 6 चेंडू 19 समीकरण होतं. चौकार आणि अवांतर +1 22ची धाव. येणारे चेंडू 5 आणि 13 धावांची गरज आहे.
5-13चं समीकरण. खोलवर टप्प्याचा चेंडू चेंडू खेळून गेला डीप स्क्वेअर लेगला क्षेत्र तैनात. एकदा पूर्ण दुसऱ्या पण वेगाने येतील. फेकी देखील तेवढीच असू. फलंदाज धावची सर्वांमध्ये बाद होईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय धावफलकावरती. आपण जर धावा पाहिल्या तर 34 धावा धावफलकावर. फलंदाज धावचीच्या सर्वांमध्ये दुसरी धाव घेत असताना बाद झाला. येणार चेंडू 4 आणि 12 धावांची गरज आहे. या स्पर्धेसाठी मालिकावीराची टू व्हीलर बाईक ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आले ते शिवसेनेचे दमदार नेतृत्व तुम्ही पाहू शकाल. फुलर लेनचा चेंडू फेकला गेला. डीप स्क्वेअर लेगला चेंडू वेगाने येतोय. क्षेत्ररक्षक चेंडू मध्ये आलाय पण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय. धावफलक एकंदरीत जर आपण पाहिलं तर 36. एक आणखी एक धाव खराब क्रिकेट पाहायला मिळालं. 3 धावा पूर्ण केल्या गेल्यात. चित्र जर आपण पाहिलं 38 38 धावा धावफलकावरती. 37 धावा धावफलकावर. 46 धावांचा पल्ला गाठत असताना अद्याप चेंडू असतील 3 आणि 9 धावांची गरज आहे. रिव्ह्यू या ठिकाणी बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. हाईट फॅक्टर या ठिकाणी पाहिलं जाईल. चेंडू पडल्यानंतर उंची किती आहे हे पाहिलं जाईल. 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 4 चेंडूमध्ये 12 धावांची गरज असताना या चेंडूवरती 3 धावा सहज सोप्या रीतीने पूर्ण केल्या गेल्यात. आणि त्यानंतर मात्र बॅटिंग टीम कडून हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. या ठिकाणी पाहिलं जाईल कारण आमचे आयोजन कमिटी देखील आहेत आणि तेवढेच चांगले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. चांगली क्वालिटी चांगली क्लिअरिटी या ठिकाणी पाहायला मिळते. आणि पंचांचा इशारा तो की फेअर डिलिव्हरी आहे. चेंडू पडल्यानंतर अगदी थोडासा खाली लँड होतोय. आणि 3 चेंडू 9 धावांची गरज आहे. 3-9चं समीकरण मैदानामध्ये काय सामना रंगलाय. पहिल्याच सामना 40+ टीमचा आणि पहिल्याच सामन्यामध्ये दमदार कामगिरी दोन्ही संघ करीत असताना नवडे संघ या ठिकाणी तेवढीच चांगली कामगिरी करतोय. चिंचपाडा संघ देखील तेवढीच चांगली कामगिरी करत असताना या चेंडूवरती मिळालेली एक धाव. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 38 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 2 आणि 8 धावांची गरज आहे. 2 चेंडू 8 धावांची गरज आहे. सामना कोण जिंकेल. फलंदाजी करणारा संघ की गोलंदाजी करणारा संघ मैदानामध्ये. पुढील लढत कांबोटा 40+ टीमच्या संघनायकाला विनंती असेल की आपण टॉस साठी संपर्क साधा. थोडं सहकार्याची तुमच्याकडून अपेक्षा असेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल त्या ठिकाणी मिळेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 39 या आकड्यावरती. अंतिम चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 1 चेंडू 7 धावांचं समीकरण मैदानामध्ये. अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहत असतो 40+ लॉट्स फक्त 1 असतोय. परंतु आयोजकांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं गावदेवी मित्र मंडळ देवीचा पाडा यांच्या माध्यमातून आयोजित ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये तब्बल 20 40+ संघ खेळवले जातील. एक चांगला निर्णय कारण आज 40+ खेळाडूंना देखील नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळावी हा एक चांगला विचार चांगले योगदान या ठिकाणी देत असताना देवीचा पाडा क्रिकेट संघाच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा आणि त्यामध्ये चांगले योगदान तुम्हाला पाहायला मिळेल. अंतिम चेंडू शिल्लक 1 आणि 7 धावांची गरज आहे. 1 चेंडू 7 समीकरण मैदानामध्ये. गोलंदाजी मार्क थोडं स्पीडअप करा विनंती असेल. नावडे टीम वेळेचं बंधन असणार आहे याकडे लक्ष असू द्या. 1 चेंडू 7 धाव्यांची गरज आहे आणि चेंडू या ठिकाणी जर आपण पाहिला चेंडू जाईल डॉट आणि पहिला सामना विजय होईल. या ठिकाणी नावडे 40+ टीम या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. चिंचपाडा 40+ टीम न त्या संघाला देखील पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. या सामन्याचा सामनावीर विजय खानावकर या सामन्यात